नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे, शिंदे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. आज 6 ऑगस्ट माणसाने स्वतःच्या मृत्यूचे नियोजन करून ठेवलेले या दिवशी. कारण या दिवशी अमेरिकेने जपानवर ॲटम बॉम्ब टाकलाय आणि जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त लोक या दिवशी मारले गेले. पण ॲटम बॉम्ब कसा बनला, त्याचा इतिहास काय आणि त्याचं विज्ञान काय आहे, त्याचे परिणाम काय आहे, हे आज आपण पाहणार आहोत. तर ॲटम बॉम्ब एकूण 2 प्रकारचे बनवलेले आहेत माणसाने. तर पहिला आहे पहा की फिशन बॉम्ब आणि दुसरा आहे फ्युजन बॉम्ब. तर दोन्ही खतरनाक आहे. शेवटी ॲटम बॉम्ब आहे ते आणि त्याच्यातून रेडिएशन बाहेर पडतं. पहा काय बाहेर पडतं, तर अल्फा किरण, बीटा किरण, गॅमा, न्यूट्रॉन हे त्यातून बाहेर पडतात. आता जे अल्फा किरण आहेत ना, हे किती पॉवरफुल आहेत. तर अल्फा हे एका पेपरने पण अडवू शकतो. त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि हे नॉर्मल असतात एकदम, म्हणजे तुमच्या स्किनवरच्या आतमध्ये सुद्धा जाणार नाही ते अल्फा किरण. बीटा किरण थोडेसे पॉवरफुल असतात, तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, पण थोडक्यात इलेक्ट्रॉन्स आहेत ते. तर हे आपले एक पेपर भेदू शकतात. त्यानंतर हे बघा गॅमा किरण, हे थोडेसे खतरनाक असतात कारण हे फोटॉन आहे. थोडक्यात जे प्रकाश असतो ना, तो म्हणजे गॅमा किरण आहे. आणि हे 2 mm ची जाडीची जी ॲल्युमिनियमची शीट आहे ती सुद्धा भेदू शकतात. यानंतर हे न्यूट्रॉन, सगळ्यात जास्त खतरनाक न्यूट्रॉन आहे. कारण न्यूट्रॉन ज्या ज्या वस्तूवर जाऊन आदळतो त्या वस्तूवर हे न्यूट्रॉन आदळल्यामुळे त्यांना रेडिओ ॲक्टिव्ह बनवतो, म्हणजे थोडक्यात त्यांचे आयसोटोप बनवतो. म्हणजे त्या मूळ पदार्थाला नष्ट करून दुसराच पदार्थ बनवतो न्यूट्रॉन. माणसाच्या शरीरात जर गेला तर माणसं शरीर कशापासून बनलेले, ॲटमपासूनच बनलेले. माणसाच्या शरीरामध्ये हा आयसोटोप निर्माण करतो, म्हणजे जे एलिमेंट्स आहेत शरीरामध्ये त्या एलिमेंटच्या ऐवजी त्यांचे आयसोटोप बनवतो. परिणाम काय होतो, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वेगळेच एलिमेंट तयार होतात. वेगळे एलिमेंट तयार झाल्यामुळं त्याच्यामध्ये वेगळ्या पिशी तयार होतात, ज्या आपल्या शरीराच्या नसतात. ज्या शरीराच्या पिशी नाहीत त्याला आपण कॅन्सर म्हणतो. तर हे पिशी, वेगळ्या पिशी निर्माण होऊन शरीरामध्ये कॅन्सर निर्माण करायचं काम हा न्यूट्रॉन करतो. त्यामुळे हे खूप खतरनाक आहे. तर हा ॲटम बॉम्ब खतरनाक फक्त रेडिएशनमुळे, दुसरं काही कारण नाही त्याला. आणि त्याच्यातून जी एनर्जी बाहेर पडते इन्स्टंटली, जी काही, तर त्या एनर्जीमुळं म्हणजे हीट एवढी असते जबरदस्त की 6000, 5000, 6000 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी टेम्परेचर तयार होतं. त्यामुळं अक्षरशः वाफेमध्ये रूपांतर होतं त्या वस्तूचं माणसासहित. तर असा हा खतरनाक ॲटम बॉम्ब 6 ऑगस्टला अमेरिकेने जपानवर टाकला होता आणि इन्स्टंटली 2 लाखापेक्षा जास्त लोक मारले गेले होते. तर ह्या ॲटम बॉम्बचा इतिहास काय आहे हे आज आपण पाहू. तर सुरुवात झाली पहा युरेनियमच्या शोधापासून. तर युरेनियमचा शोध 1789 मध्ये मार्टिन क्लॅफोर्ड त्यांनी लावला. यानंतर 1898 मध्ये मेरी क्युरी आणि पेरी क्युरी हे जे दाम्पत्य आहे यांनी रेडियमपासून रेडिएशन बाहेर पडतं, थोडक्यात रेडिएशनचा शोध लावला. यानंतर 1905 मध्ये E=mc² हे सूत्र अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जगाला दिलं. यामधून एनर्जी मासमध्ये आणि मास एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर 1932 मध्ये जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. कारण ॲटम बॉम्ब म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये न्यूट्रॉन हा एक खूप महत्त्वाचा एक सब पार्टिकल आहे. 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध लागला. यानंतर 1933 मध्ये एरेनिको फर्मी यांनी युरेनियमवर न्यूट्रॉन मारला, पण ते थोडक्यात काही त्यांना एक असं आढळून आलं की काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. आणि परंतु 1938 मध्ये ऑटो हॉर्न आणि फ्रिट्ज स्ट्रॉसमन यांनी पहिल्यांदा हे युरेनियमवर न्यूट्रॉन मारून त्याला थोडक्यात तो फुटतोय हे त्यांच्या लक्षात आलं. 1933 ला आलं होतं, पण ते कन्फर्म नव्हतं. आणि हे सगळे जे सायंटिस्ट आहेत हे जर्मन सायंटिस्ट होते. यानंतर आता हे जर्मनीमध्ये पहा, हिटलरचं त्यावेळेला, हिटलर हा हुकुमशाह होता जर्मनीमध्ये. तर जर्मनीमध्ये जी ज्यू लोक आहेत त्या ज्यू लोकांवर, किंवा त्याला यहुदी पण म्हणतात, या लोकांवर हिटलरने खूप अन्याय अत्याचार चालू केला होता. म्हणजे त्यांचे वेगवेगळे प्रयोग चालू होते किंवा त्यांना डायरेक्ट मारायचं काम चालू होतं. म्हणजे जे सैनिक, कारण त्यावेळेला वर्ल्ड वॉर II होतं, म्हणजे दुसरं महायुद्ध चालू होतं.
मग महायुद्धामध्ये लोकांना काय जे सैनिक आहे त्या सैनिकांना जर जखमी जर झाले, सैनिक जर जखमी जर झाले तर त्यांना म्हणजे कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो, त्यांचे जर समजा हातपाय तुटले तर पुन्हा आपण हातपाय कसे जोडू शकतो, ते हे प्रयोग ह्या ज्यू लोकांवर करत होत्या. म्हणजे त्यांना उपाशी ठेवायचं, त्यांना बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवायचं, त्यांना मिठाचं पाणी प्यायला द्यायचं, त्यांचे जे शरीराचे अंग आहेत, अवयव आहेत हे कापून पुन्हा जोडायचे, किंवा कापल्यानंतर त्या व्यक्तीला काय होतं नक्की हे पाहायचं, त्यांना इन्फेक्शन करायचं किंवा गोळ्या मारून बघायचं की काय होतं नक्की गोळी मारल्यानंतर शरीरामध्ये. म्हणजे असे, आणि ह्याच्यामध्ये गोळ्या मारायचं म्हणजे त्यांना काय तो अनेस्थेसिया देत नव्हता, जिवंतपणे त्यांना हे सगळ्या गोष्टी करत होता. म्हणजे त्यांचे अंग कापून पुन्हा जोडले जायचे. तर हे असे खतरनाक प्रयोग ह्या ज्यू लोकांवर चालले होते. त्यामुळे ही ज्यू लोक यांना घाबरून हे अमेरिकेला पळून गेले. परंतु ह्या ज्यू लोकांना माहिती होतं ना की ह्या ॲटम बॉम्बचं तंत्रज्ञान जर्मन सायंटिस्टकडे आहे म्हणून. त्यामुळं 2 ऑगस्ट 1939 मध्ये हे जे अल्बर्ट आइन्स्टाईन आहे हे सुद्धा अमेरिकेला पळून गेले होते त्यावेळेला ह्या हिटलरच्या भीतीने. तर त्यांनी पत्र लिहिलं US प्रेसिडेंटला की जर्मनी ॲटम बॉम्ब बनवते, आणि जर समजा जर्मनीने ॲटम बॉम्ब बनवला तर पूर्ण जगाचा विनाश 1940च्या दशकामध्येच होईल. तर मग अमेरिकेला हे रोखायला सांगितलं होतं की जर्मनीला तुम्ही हे ॲटम बॉम्ब बनवण्यापासून रोखा. पण शेवटी ही संधी अमेरिकेला आली होती ना, आणि त्यांना माहिती होतं की हे जर्मन सायंटिस्टकडे हे तंत्रज्ञान आहे. मग जर्मन सायंटिस्टला अमेरिकेने काय केलं, जबरदस्तीने धरलं आणि वाळवंटामध्ये नेऊन सोडलं. त्यांनाही समजा अजिबात की आम्हाला इकडे कशाला आणलेलं आहे. ते वाळवंटात नेल्यानंतर त्यांना ॲटम बॉम्ब जबरदस्तीने बनवायला लावला. आणि याच्यामध्ये अजून एक भर पडली की 7 डिसेंबर 1941 मध्ये जपानने US वर अटॅक केला. आता जपान एवढं मूर्ख आहे की कशाला अटॅक केला माहिती आहे का, कारण अमेरिका भविष्यामध्ये आमच्यावर अटॅक करेल म्हणून जपानने अटॅक केला. आणि मग अमेरिका दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरले. आणि त्यावेळेला जपान असा होता की जपानचं प्रॉब्लेम असा की जपान हारच मानत नव्हता. म्हणजे जपानचा अगदी शेवटचं सैनिक पण आहे ना मरेपर्यंत लढायला तयार होता. तर जपानने अमेरिकेवर अटॅक केला होता. जपानने इकडं इंडोनेशियापर्यंत धडक मारली होती. चीनवर अटॅक केला होता, रशियावर अटॅक केला होता. जपानने असं थोडक्यात काय की हे जे इंग्लंड फ्रान्स आहेत ना, यांनी जसं जगावर राज्य केलं तसं जपाननी अशी निश्चय केला होता, प्रतिज्ञाच घेतली होती की आम्ही सुद्धा जगावर राज्य करू शकतो. तर हे जपानचं असे जे उद्योग आहेत हे बाकीच्या लोकांनी घेतलं ऐकून, इंग्रजांचे अन्याय किंवा जर्मनीचे, फ्रेंचचे, पोर्तुगीजचे. हे जपानचं हे, कारण त्यावेळेला काय तंत्रज्ञान थोडं पुढं गेलं होतं ना. ह्यांची जी मनमानी होती, ह्यांचं जी हुकुमशाही होती ही काय ऐकायला कोणी तयार नव्हतं. मग जपानचं रशियावर अटॅक केला, चीनवर अटॅक केला, अमेरिकेवर अटॅक केला. मग त्याच्यामुळे हे सगळे विरोधात होते जपानच्या. त्यानंतर 1942 मध्ये US प्रेसिडेंटनी परवानगी दिली की ॲटम बॉम्ब तुम्ही बनवा. आणि मग प्रत्यक्ष हे जे वाळवंटात नेऊन सोडलेले जे सायंटिस्ट होते यांना ॲटम बॉम्ब बनवायला लागला. तर हे कोण होतं, मॅनहॅटन प्रोजेक्टवर त्यांचा जो लीडर होता पहा, रॉबर्ट ओपनहायमर यांच्या नेतृत्वाखाली. कारण हा रॉबर्ट ओपनहायमर हा अमेरिकन सायंटिस्ट होता. कारण शेवटी कसं असतं माहिती आहे का की एवढे मोठा प्रोजेक्ट आहे, डायरेक्टली दुसऱ्या देशातल्या लोकांवर आपण विश्वास नाही ठेवू शकत, कारण ते काय बनवतात नक्की, काय वेळेला ते टाइमपास पण करू शकतात ना. म्हणून एक न्यूक्लिअर सायंटिस्ट होता रॉबर्ट ओपेनहायमर, यांच्या नेतृत्वाखाली हे जर्मन सायंटिस्ट आणि बाकीची जी टीम होती त्यांनी 18 जून 1942 मध्ये मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरू केला. आणि त्यांनी बनवला, ॲटम बॉम्ब बनवला. आणि त्यांचं अमेरिकेचं डायरेक्टली असा हेतू होता की डायरेक्ट ॲटम बॉम्ब जपानवरच टाकायचा, म्हणजे टेस्ट होईल आणि कसं काम करतो हे पण पाहिले. पण ओपेनहायमर काय म्हणलं की अरे आम्ही एवढं बनवलंय, तिथं जाऊन जर फुसकं निघलं तर परत ती आपल्यावर अटॅक करेल. तर त्यामुळे आधी पहिल्यांदा फोडून बघू नक्की कसा काम करतो नक्की, कारण आम्हालाही पाहू द्या काय काम करतो नक्की. तर त्यामुळं 16 जुलै 1945 मध्ये पहिल्यांदाच ॲटम बॉम्बची चाचणी केली न्यू मेक्सिकोमध्ये.
आणि ही यशस्वी झाली. आणि यानंतर पहा 16 जुलै 1945 आणि 6 ऑगस्ट 1945, खूप अंतर नाही. एका महिन्यामध्ये दुसरा, कारण त्यांनी बनवले होते तीन ॲटम बॉम्ब, एक तर चाचणीमध्येच फोडला, राहिले 2, तर ते 2 बॉम्ब त्यांनी 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला ॲटम बॉम्ब हे जपानवर त्यांनी टाकले. तर पहिल्यांदाच जपानवर ॲटम बॉम्ब टाकल्यानंतर, हिरोशिमा शहरावर टाकल्यानंतर, कारण ते तिथला जो राजा होता जपानचा, तो विश्वास ठेवायला तयार नव्हता की एका बॉम्बने शहर कसं काय उद्ध्वस्त होईल. आम्ही ते एवढे बॉम्ब टाकलेले तर आम्हाला काही झालं नाही अजिबात, एका बॉम्बने काय होऊ शकतं. ते पाहायला सुद्धा गेलं नाही अजिबात हिरोशिमा शहरावर काय झालं नाही. 9 ऑगस्टला ज्या वेळेला नागासाकी शहरावर ॲटम बॉम्ब टाकला, त्यावेळेला जपानचा जो राजा होता तो ठिकाणावर आला की अरे ही ॲटम बॉम्ब वेगळे आहेत, हे नॉर्मल बॉम्ब नाही आहेत. आणि मग अमेरिकेच्या पुढे त्यांनी सरेंडर केलं. तर हा होता इतिहास आतापर्यंतचा ॲटम बॉम्ब पर्यंतचा. तर ॲटम बॉम्ब माणसावर परिणाम करतो हे नंतर लक्षात आलं, कारण सुरुवातीला पहिल्यांदाच त्यांनी 2 लाखापेक्षा जास्त लोक मारली गेली, परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे आतापर्यंत जपानमधली लोक आहेत ती हळूहळू मारत आहेत. काहींना कॅन्सर आहेत, काहींना म्हणजे त्यांच्या DNA मध्ये फॉल्ट केलेला आहे. कारण काय होतं बघा की जो न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉन हा समोरच्या वस्तूवर आदळल्यानंतर त्या वस्तूचं आयसोटोपमध्ये रूपांतर करतो. मग त्याचे थोडक्यात काय की तो पदार्थच बदलून टाकतो. मग आपल्या शरीरावर जर न्यूट्रॉन जर आदळला तर आपल्या शरीरातला जो ॲटम आहे तो ॲटम बदलणार आहे. ॲटम बदलला की आपले पिशी बदलणार आहेत, आणि पिशी ज्या बदलणार आहेत त्या आपल्या शरीरातल्या नसणार आहेत, हे वेगळ्याच पिशी तयार असणार आहेत. मग वेगळ्या पिशी आपल्याला ज्या नको आहेत, कारण त्या कॅन्सर असतात, त्यालाच कॅन्सर म्हणतो आपण. ज्या वेगळ्या पिशी निर्माण झालेल्या त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो. आणि ह्या काय होतात की वाढत जातात. जसं पेशींमध्ये कसं की सेल डिव्हिजन होतं, तसं या पेशींचं पण सेल डिव्हिजन होऊन ह्या पेशी वाढत जातात, आणि ह्या पेशी आपल्या पेशींना खाऊन वाढतात, त्यामुळे त्या व्यक्तीला कॅन्सर होतो. अमेरिकेने काय केलं की प्रत्यक्ष त्यांच्या भूभागावर चाचणी घेतली होती ना, मग त्या लोकांना काय झालं नसेल. जपानची 2 लाख लोक अमेरिकेने मारली इन्स्टंटली, आणि अजूनही मारतायत ते, पण ते ॲटम बॉम्ब टाकला होता त्यांनी. पण प्रत्यक्ष अमेरिकेने स्वतःच्या जमिनीवर 1054 चाचण्या केलेल्या आहेत, म्हणजे 1054 बॉम्ब फोडलेत. तुम्ही विचार करा, ॲटम बॉम्ब तर फक्त 2च टाकलेले आहेत जपानवर. स्वतःच्या देशामध्ये त्यांनी 1054 बॉम्ब फोडलेत. किती लोकांना कॅन्सर झाला असेल याचा डेटा अमेरिकेने स्वतःकडे सुद्धा ठेवला नाही, कारण कसं ठेवणार ना. जर समजा हा डेटा जर ठेवला की किती लोक मारली गेली कॅन्सरने, कसं सांगणार. आणि अमेरिकेने फक्त अशा वाळवंटात टेस्ट नाही केलेल्या, त्यांनी पाण्यात टेस्ट करून पाहिलेले आहेत, हवेत टेस्ट केलेले आहेत, जमिनीच्या आतमध्ये टेस्ट केले, जमिनीवर टेस्ट केल्यात, स्पेसमध्ये पण टेस्ट केल्यात. आणि नंतर विचार चालला होता की जे काही बोगदे असतात ना आपले रस्ता बांधण्यासाठी, हे ॲटम बॉम्बने फोडू म्हणले आपण. म्हणजे एवढे ते सुपरफास्ट डोकं चाललं होतं त्यांचं. पण नंतर ज्या वेळेला जपानमधून काही केस आल्या की अरे या लोकांवर हे वेगळाच परिणाम व्हायला लागलाय, त्यानंतर हे प्रोजेक्ट बंद केले यांनी. नाही तर यांनी ना बोगदे फोडायला सुरुवात केली होती अमेरिकेतल्या लोकांनी ॲटम बॉम्बचा वापर करून. रशिया सुद्धा काय मागं नव्हता. रशियाने 715 टेस्ट केलेले आहेत 1949 पासून ते 1990 पर्यंत. ब्रिटनने 45 टेस्ट केलेले आहेत 1952 पासून 1991 पर्यंत. फ्रान्सने 210 टेस्ट केले 1960 पासून ते 1996 पर्यंत. चीनने 45 टेस्ट केल्यात 1964 ते 1996 पर्यंत. आणि भारताने सुद्धा 6 टेस्ट केलेले आहेत 1974 ते 74 एक केली आणि 1998ला 5 केले. पाकिस्तानने सुद्धा 6 टेस्ट केलेले आहेत 1998ला त्यांनी 6 टेस्ट केलेत. उत्तर कोरिया जो आहे त्यांनी 6 टेस्ट केलेले आहेत 2006 ते 2017 पर्यंत. आणि इस्रायलला सेल्फ कॉन्फिडन्स आहे, त्यांनी ॲटम बॉम्ब बनवून ठेवले पण चाचणी काही केलेली नाही. तर एवढे सगळे ॲटम बॉम्ब आतापर्यंत जमिनीवर फोडलेले आहेत. आणि एवढं खतरनाक रेडिएशन हे पृथ्वीच्या वातावरणामध्ये, पाण्यामध्ये, स्पेसमध्ये
मातीमध्ये मिक्स केलेले हे सगळं माणसाने. आणि आता अजून पण एवढे सगळे बॉम्ब फोडून पण भागले नाही. मध्ये तर कोल्ड वॉर सुरू झालं होतं अमेरिका आणि रशियामध्ये. म्हणजे अमेरिकेने जर समजा 10 मेगाटनचा जर बॉम्ब फोडला तर रशिया तिकडून 20 मेगाटनचा फोडायचा. अमेरिका मग इकडं 25 मेगाटनचा फोडला की रशिया तिकडून 30 मेगाटनचा फोडायचा. म्हणजे ह्यांची रेस चालली होती. त्याला कोल्ड वॉर म्हणतात. आणि ह्या कोल्ड वॉरमध्ये जी लोक ज्या लोकांनी अमेरिकेला आणि रशियाला सहकार्य केलं त्या दोघांनी मिळून एकमेकांचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांना संपवलं. म्हणजे जपान फक्त एक बाहुली होती यांच्या दोन्ही देशांच्या बाबतीत. बाकीच्या देशांना यांनी असं संपवलं. ज्यांनी अमेरिकेला सहकार्य केलं त्यांना रशियाने संपवलं आणि ज्या देशांनी रशियाला सहकार्य केलं त्यांना अमेरिकेने संपवलं. नशीब त्यावेळेला भारताचं राजकारण चांगलं होतं. भारताने तटस्थ भूमिका घेतली की आम्हाला अमेरिकेकडे जायचं नाही आणि रशियाकडे जायचं नाही. आम्हाला दोन्ही पण आमच्यासाठी मित्र देश आहेत. म्हणून भारत देश वाचला, नाही तर भारताला पण सोडलं नसतं. त्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला हाताला घेतलं आणि रशियाने अफगाणिस्तानला हाताला घेतलं. आणि 1971ला भारतावर अटॅक करायला आला होता, कारण भारताने पाकिस्तानवर अटॅक केला होता. पाकिस्तानला मारायला सुरुवात केली. मग अमेरिका आणि चीन तिकडून आपल्याला दम द्यायला लागले की सोड त्याला, आमचा मित्र आहे तो. आणि अमेरिका ब्रिटन हे 2 देश ॲटम बॉम्ब घेऊन आपल्यावर मारायला आले होते. त्यावेळेला नाईलाजाने आपल्याला ॲटम बॉम्ब 74ला बनवावा लागला. एक थोडक्यात शक्तीचं प्रतीक आहे ॲटम बॉम्ब. म्हणजे ज्याच्याकडे ॲटम बॉम्ब आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघणार नाही. अमेरिका पूर्ण जगावर राज्य करू शकतो किंवा करू इच्छितोय. कशाच्या जोरावर? ॲटम बॉम्बच्या जोरावर. कारण ॲटम बॉम्ब ज्याच्याकडे आहे सध्या तो ताटमानेने जगू शकतोय, नाहीतर आपल्याला लाचारी पत्करावी लागते. जर समजा अमेरिकेच्या भीतीने किंवा चीनच्या भीतीने किंवा रशियाच्या भीतीने आपण ॲटम बॉम्ब बनवला नसता, आज आपली पण तीच अवस्था झाली असती की आपण सुद्धा अमेरिकेचं जसं तसं ऐकलं असतं. चीन म्हणल तसं आपण ऐकलं असतं. आणि आज आपल्याकडे ॲटम बॉम्ब आहे, तर यांच्याकडं हिंमत नाही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहायची. यासाठी ॲटम बॉम्ब पाहिजे. दुसऱ्यांना मारण्यासाठी हे बनवून ठेवलेले हे तर 100% सत्य आहे. आणि भविष्यामध्ये जर समजा माणसाचा विनाश जर झाला, पृथ्वीचा विनाश झाला, तर तो ह्या ॲटम बॉम्बमुळेच होईल, यामध्ये काही शंका नाही. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.